हे जरा अति होतंय. मला अजिबात आवडलेलं नाहीये. श्री बिचारा दिवस रात्र तिचाच विचार करतो, तिच्याच तब्येतीचा विचार करून सगळं वागतोय आणि त्यात खोटारडा हाच. अगं ती डिनायल फेज का काय ते असेल ना. आत्ता चिडेल पण हळूहळू ऍक्सेप्ट करेल असंच म्हणालेत ना डॉक्टर. येईल हळूहळू तिच्या लक्षात. अगं पण आई, श्रीनी सुद्धा किती सहन करायचं. जान्हवीने श्रीला खोटं पाडणं शिल्लक ठेवलं होतं, तेही झालंय आता. बेबी शांत हो. उगाच डोक्यात राग घालून चालणार नाहीये. ती आजारी आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. आई मला मान्य आहे, पण श्रीला कुणीही काहीही बोललेलं आम्हाला कुणालाही चालत नाही. कुणीही. ऐका, हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आता जान्हवीला जर सगळं खरं कळलंय ना, तर मग आपण तिला वेळ देऊया ना. लेट हर डील विथ इट. मला असं वाटतं की आपण ह्याच्यात उगाच ढवळाढवळ नको करूया. तिला जे काही रिॲक्ट व्हायचं ना ते होऊ दे. चालेल मला. मी आलो, हातपाय धुवून येतो. मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना पटतंय का तिचं बोलणं, का माझीच एकटीची चिडचिड होतीये? नाही बेबी वंस, तिचं बोलणं पटलं नाहीये, पण म्हणून एकदम असं तिच्या विरोधात बोलणं पण नाही जमणार आपल्याला. अगं मी काही तिला नावं ठेवत नाहीये, पण तिचं वागणं जर चुकीचं असेल तर तेही बोलायचं नाही का? मला काय वाटतंय, आपण हे आपापसात बोलण्यापेक्षा सरळ तिच्याशीच बोललो तर. म्हणजे हे सगळं जाऊन तिला बोलायचं? बोलायचं असं नाही, समजावायचं. अगं पण श्री म्हणालाय ना, तुम्ही ह्या ढवळाढवळ करू नका. मग ऐका ना त्याचं. कशाला बोलायला जाताय तिच्याशी? आई, आतापर्यंत सगळं ऐकलं आम्ही तुमचं, पण प्लीज आता थांबवू नका आम्हाला. आणि आई, आम्ही श्रीच्या भल्याचाच विचार करतोय ना. आई, श्री आणि जान्हवीने एकत्र यावं एवढाच हेतू आहे आमचा. आणि तो हेतू शुद्ध आहे. तो फक्त तिच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, बस इतकंच. आणि जान्हवी जर श्रीला समजून घेत नसेल तर आपण तिची समजूत काढायलाच हवी ना. समजा जर ती इथे असती आणि त्या दोघांमध्ये जर काही गैरसमज झाले असते तर आपण मध्ये पडलोच असतो ना. हो आई. आई तू आता प्लीज आम्हाला थांबवू नकोस. अगं हे सगळं जर आणखीन बिनसलं ना तर आयुष्यभर आमच्या मनात रुखरुख राहील. म्हणजे निदान एकदा तरी आम्हाला प्रयत्न करू दे ना. ठीक आहे, करा तुम्ही प्रयत्न, पण बोलताना जरा जपून बोला. ए चला ग, आता लगेच निघूया आपण. जान्हवीशी बोलल्याशिवाय आज चैनच नाही पडणार आहे मला. चला चला आलो गाई.